Hello everyone, this is your trainer Chanchal Evle and today we are going to start our series of spoken English. As I told you in a video, we will start our series. Today itself we are going to start and today I will teach you a very basic topic which is am, is, are. How to use it? Let's start our today's video and learn detail. स्टुडंट आज आपण शिकणार आहे की ॲमेझारचा यूज कशा पद्धतीने करायचा इन डिटेलमध्ये. तर बघा, ॲमेझार हा सिम्पल सेंटेन्सचा पार्ट आहे ज्यामध्ये आपण हेल्पिंग व्हर्बचा यूज करून सेंटेन्सेस बनवत असतो. बघा, सेंटेन्स बनवत असताना आपल्याला ॲमेझारचा यूज बऱ्याच जणांना माहीतसुद्धा असेल है ना, पण आपल्याला अशा पद्धतीने याला शिकायचं आहे की आपल्याला असं कुठलंही सेंटेन्स या कॅटेगरीचं राहायला नको जे तुम्हाला येत नाही. दॅट्स वाय मी असं म्हणेल की तुम्ही आजपासून प्रॅक्टिस करा. तुम्ही माझ्यासमोर बसलेले वेगवेगळे कॅटेगरीचे स्टुडंट आहे. कोणाला बेसिक माहीत आहे, कोणाला माहीत नसेल, कोणाला एकदम स्टार्टिंग कुठून करायची हे माहीत नसेल, तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. स्टार्टिंग आपण इथूनच करणार आहे. आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. कारण सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय असतं की बघा, दोन कॅटेगरी आहे सेंटेन्सेसच्या. जसं आपण टेन्स कॅटेगरी ठेवणार एक आणि एक सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय असतं, ज्यामध्ये ॲक्शन नसते, म्हणजे आपण काहीतरी करणार किंवा कोणी काहीतरी करणार हे मेन्शन केलेलं नसतं. त्यामध्ये सिम्पल आपण कोणाच्या तरी विषयी बोलत असतो. जसं मी म्हणते ती माझी फ्रेंड आहे है ना, तो माझा भाऊ आहे किंवा आम्ही फॅमिली मेंबर्स आहोत. मग जेव्हा आपण अशा पद्धतीनं बोलतो त्यामध्ये कुठली ॲक्शन होत नाही, आपण त्या स्टेटविषयी बोलत आहोत. एखाद्याच्या घरी जरी आपण गेलो असेल, त्याचं घर जर सुंदर असेल तरीसुद्धा आपण म्हणतो किती छान, किती सुंदर घर आहे ना, म्हणजे आपण घराविषयी बोललो. तर ज्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असतं ना, त्यावेळेस आपण सिम्पल सेंटेन्सेसचा यूज करत असतो, ज्यामध्ये ॲक्शन व्हर्ब तुम्हाला दिसणार नाही, ज्यामध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब जे आहेत ना तेच काय करणार आहेत, तर व्हर्बचं काम करणार आहेत. तर चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण समजून घेऊ डिटेल. आणि तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन रेडी राहा. यामध्ये काही ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सोबतच हाऊ टू डू प्रॅक्टिस कशी करायची, होमवर्कसुद्धा तुमच्यासाठी काढलं आहे. काही ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेससुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील, नवीन सेंटेन्सेस शिकायला मिळतील. आणि तुम्हाला होल डे काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगेल व्हिडिओच्या शेवटी, जेणेकरून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि प्रॅक्टिस देखील करा. कारण माझा कॉन्टॅक्स्ट आहे तुम्हाला शिकवायचा, तुम्हालासुद्धा शिकावं लागेल, करावं लागेल. आणि जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हा पेन नोटबुक घेऊन बसा, जेणेकरून महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवत चला. ठीक आहे. हा आज आपला फर्स्ट डे आहे, फर्स्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण सिम्पल सेंटेन्सेस शिकतोय. तर सिम्पल सेंटेन्सेसमधील पहिला व्हिडिओ हा आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप पहिले सिम्पल सेंटेन्सेस पूर्णपणे कव्हर करायचे आहे, नंतर आपल्याला हळूहळू समोर जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्हाला जर असं वाटत असेल इन डिटेल मला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर तुम्ही आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती जाऊन कोर्सेस लॉन्च झाले आहे. स्पोकन इंग्लिश, इंग्लिश ग्रामर, PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जे करायचं असेल अगदी कमी प्राईसमध्ये आहे, तुम्ही घेऊ शकता आणि घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, तुम्ही तिकडून सुद्धा घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला फ्रीमध्ये शिकायचं आहे, तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. तर चला चालू करू आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, हेल्पिंग व्हर्ब आपण ॲमेझारचा यूज शिकतोय. तर आता आपण थोडं हळूहळू जाऊ, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला हवी. तर माझ्या समोर जे स्टुडंट आहेत ते प्रत्येक कॅटेगरीचे स्टुडंट आहेत. त्या हिशोबाने, त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, यामध्ये पहिले सुरुवातीला सब्जेक्ट, या ठिकाणी स्ट्रक्चर मी काढून ठेवलं. सब्जेक्ट सुरुवातीला राहणार, म्हणजे कर्ता व्यक्ती जो आहे तो. सब्जेक्ट म्हणजे कोण असतो की त्या वाक्याचा मेन व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर ॲमेझारपैकी काय घ्यायचं आहे हे आपल्याला सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आपल्याला डिसाईड करावं लागेल. आणि मग ऑब्जेक्ट लास्टला राहणार, असं याचं स्ट्रक्चर राहणार. तर बघा, सिम्पल सेंटेन्स हा बेसिक टॉपिक आहे अगदी, ज्यामध्ये आपण बघा आय असेल, आय म्हणजे काय होतं तर मी. आयच्या नंतर आपण नेहमी ॲमचा यूज करत असतो. आय ॲम म्हणजे काय, मी आहे. ॲमेझारचा अर्थच काय होत असतो तर आहे. याला आपण आहे असं म्हणत असतो. जसं आय ॲम, मी आहे. आय ॲम अ टीचर, मी टीचर आहे. वी म्हणजे काय, आम्ही. आता आरचा यूज ज्यावेळेस तुम्ही शिकणार आहे, तर आरचा यूज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपण आरचा यूज करत असतो, म्हणजे जास्त लोकांसाठी. जसं वी म्हणजे काय झालं,
वी म्हणजे झालं आम्ही. आम्ही, आम्हीमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक आहेत, तर वी आर म्हणजे आम्ही आहोत. दे आर, दे म्हणजे काय, ते जास्त लोक, दे आर ते आहेत. यू आर तू आहेस किंवा तुम्ही आहात. तर यूचा यूज आपण तू किंवा तुम्ही दोन्हीही अर्थाने करत असतो, म्हणजे एकासाठी सुद्धा अनेक असेल तरी सुद्धा. मग यू आर म्हणजे तू आहेस किंवा यू आर म्हणजे तुम्ही आहात, हे तुम्हाला क्लिअर ठेवायचं. आय ॲम, वी आर, दे आर, यू आर. त्याच्यानंतर बघा, ही म्हणजे काय, तो. ही म्हणजे ती. इट म्हणजे एखादी वस्तू किंवा प्राणी जे एकच आहे, त्यासाठी आपण इटचा यूज करणार आहे. राम हे या ठिकाणी एक नाऊन घेतलं मी, एक नाव कुठल्याही व्यक्तीचं. जसं आपण काय म्हणत असतो, श्रेयश इज माय ब्रदर, श्रेयश हा माझा भाऊ आहे. मग मी श्रेयश हा एकच आहे, त्याच्यामुळे मला इजचा यूज करावा लागेल. म्हणजे एक असेल तर काय घेणार मी, इजचा यूज करणार. मग मी म्हटलं ही इज, तो आहे. शी इज, ती आहे. इट इज, ते आहे. राम इज, राम आहे. सगळ्यात पहिले तुम्ही याला पॉज करून याची प्रॅक्टिस करून घ्या, जशी मी सांगितले त्या पद्धतीनं. जसं आय ॲम, वी आर, दे आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, राम इज, अशा पद्धतीनं. ठीक आहे, हे क्लिअर झालं. चला जाऊ आपण सेंटेन्सेस कसे बनवायचे हे बघू. आता यामध्ये आपल्याला बघा, जसं आपण पॉझिटिव्ह बोलतो तसंच आपण निगेटिव्ह देखील बोलत असतो. त्याच पद्धतीने आपण प्रश्नसुद्धा विचारत असतो आणि WH क्वेश्चनसुद्धा विचारत असतो. प्रश्न म्हणजे काय, एकतर आपण यस ऑर नो टाईप क्वेश्चन विचारणार किंवा आपण WH क्वेश्चन म्हणजे इन डिटेलमध्ये विचारणार. तर त्याला आपण समजून घेऊ कसं बनवायचं. तुम्हाला ज्यावेळेस सेंटेन्स बनवायचं आहे, तुम्ही हा पॅटर्न सेमच आहे. जसं मी आहे म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार, आय ॲम. मग मी कोणीही असेल, मी डॉक्टर असेल, कलेक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी पण असेल, मी काय म्हणणार आहे, आय ॲम. पॅटर्न चेंज होणार का, नाही. फक्त समोर तुम्हाला जे लावायचे ऑब्जेक्ट तेवढं चेंज होईल. आम्ही आहोत, वी आर टीचर्स, आम्ही शिक्षिका आहोत. मग मला जर म्हणायचं असेल वी आर फॅमिली मेंबर्स, वी आर तसंच राहिलं, फक्त फॅमिली मेंबर्स काय झालं, तेवढं चेंज झालं ऑब्जेक्टिव्ह पार्ट. म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे याच्या थ्रू की टॉपिक जो आहे यामध्ये मेन गोष्टी ज्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आणि पुढे तुम्ही ऑब्जेक्ट कितीही चेंज करू शकता. मग प्रॅक्टिस कशाची करायची आहे तुम्हाला, याचीच करायची आहे. पण याची पॉझिटिव्हची प्रॅक्टिस करून चालेल का, तर नाही. आपल्याला याचे डिफरंट टाईप्स म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. चला आपण बघू पॉझिटिव्ह सेंटेन्सपासून. जसं पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी फॉर एन एक्झाम्पल मी घेतलं आहे, आय एम अ स्टुडंट. मी स्टुडंट आहे सध्या. आय ॲम अ स्टुडंट, मी स्टुडंट आहे. आता मला म्हणायचं आहे की मी स्टुडंट नाही आहे, म्हणजे निगेटिव्ह बोलायचं आहे. कोणीतरी मला विचारलं आर यू स्टुडंट, मग मला म्हणायचं आहे की मी स्टुडंट नाही आहे, मला आन्सर निगेटिव्हनी द्यावं लागेल. मग मी काय म्हणणार, आय ॲम नॉट. म्हणजे हेल्पिंग व्हर्बच्या नंतर तुम्हाला नॉट टाकावं लागेल. आय ॲम नॉट अ स्टुडंट, मी स्टुडंट नाही आहे. आता मला प्रश्न बनवायचा आहे की मी स्टुडंट आहे का. यामध्ये बघा व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं हे समजून घ्या. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे असतं ज्या प्रश्नांची सुरुवात आपण हेल्पिंग व्हर्बने करत असतो आणि ज्याचा आन्सर आपण यस किंवा नो नी देत असतो. जसं मी म्हटलं, ॲम आय अ स्टुडंट, आर यू अ डॉक्टर. म्हणजे दुसऱ्याला ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो, जसं मला विचारलं तुम्ही, आर यू अ टीचर, तुम्ही एक टीचर आहात का. मग मी काय म्हणेल, यस. नसेल तर नो. ज्या प्रश्नांचे आन्सर आपल्याला यस किंवा नोनी द्यावे लागतात त्यांना आपण काय म्हणत असतो, व्हर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो. दॅट्स इट. बघा व्हर्बल निगेटिव्ह सुद्धा असतात. जसं मी म्हणते, तू आहेस का, आर यू. मग मला म्हणायचं असेल तू नाही आहेस का, मग निगेटिव्ह प्रश्न झाला. त्यावेळेस मी काय म्हणणार, ॲम आय नॉट. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, कुठलंही हेल्पिंग व्हर्ब येऊ द्या ॲमिजारपैकी, त्याला सुरुवातीला आपल्याला घ्यावं लागेल. या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चरमध्ये अडकून राहू नये यामुळे मी तुम्हाला हे सोप्या वेळी सांगते. जसं आपण घेतलं इथे आय ॲम, आय ॲमच्या नंतर आपण नॉट टाकलं निगेटिव्हमध्ये आणि व्हर्बल क्वेश्चन करत असताना आपण काय घेतलं, या ॲमला सुरुवातीला घेतलं आणि आयला नंतर ठेवलं. ॲम आय अ स्टुडंट, मी स्टुडंट आहे का, येस ऑर नोनी याचं ॲन्सर येणार. नेक्स्ट आहे बघा, ॲम आय नॉट अ स्टुडंट,
एम आय तसंच ठेवायचं आहे आपल्याला. निगेटिव्ह प्रश्न विचारत असताना आपल्याला इथे नॉट टाकावं लागेल. एम आय नॉट अ स्टुडंट. आता WH क्वेश्चन ज्यावेळेस आपण बनवणार त्यावेळेस WH क्वेश्चन म्हणजे काय, जे एकदम स्टार्टिंगला बघतायत त्यांच्यासाठी हळूहळू तुम्ही शिकाल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतील. WH क्वेश्चन म्हणजे WH वर्डनी ज्या प्रश्नांची सुरुवात होत असते, सोबतच याचं ॲन्सर आपल्याला इन डिटेल द्यावं लागत असते. म्हणजे आपल्याला जर विचारलं समोरच्यांनी तू काय आहेस, है ना, तर त्यावेळेस मला सांगावं लागेल मी काय आहे ते. तर अशा पद्धतीचे म्हणजे येस ऑर नोनी ॲन्सर होईल का, नाही होणार, मला डिटेलमध्ये सांगावं लागेल. मग ते शॉर्टमध्ये असेल किंवा लॉंगमध्ये असेल, मात्र येस ऑर नोनी होणार नाही. जसं या ठिकाणी आपण घेतलं WH वर्ड घेतला आपण, हू ॲम आय, मी कोण आहे. हू ॲम आय, हू म्हणजे काय, हू म्हणजे कोण, हू म्हणजे काय होतं, कोण. WH वर्ड्स तुम्हाला माहीत नसतील तर चॅनलवर जाऊन WH वर्डचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मिळेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला सर्व WH वर्ड्स मिळून जातील. तुम्ही तिकडून WH वर्ड्स घेऊन घ्या आणि ते प्रिपेअर करा. कारण WH वर्ड्स असे आहेत की जे मोस्टली यूज केल्या जातात, ते सगळे वर्ड्स मी त्यामध्ये टाकले आहेत. तुम्ही ते सर्व लर्नच करून ठेवा अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन विचारताना हार्ड जाणार नाही. तर बघा, आता यामध्ये तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सांगते की हू घेतला आपण, WH वर्ड सुरुवातीला घेतलं आणि नंतर ॲमला टाकलं आणि आयला, हू ॲम आय. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चनचं सेंटेन्स फ्रेम करावं लागत असतं. यामध्ये काहीही हार्ड नाही आहे. इट इज व्हेरी सिम्पल. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं, फक्त WH वर्ड वाढला इथे, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच. तर याची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, आय एम अ स्टुडंट, आय एम नॉट अ स्टुडंट, ॲम आय अ स्टुडंट, ॲम आय नॉट अ स्टुडंट, हू ॲम आय, म्हणजे मी स्टुडंट आहे, मी स्टुडंट नाही आहे, मी स्टुडंट आहे का, मी स्टुडंट नाही आहे का, मी कोण आहे. अशा पद्धतीनं अशी प्रॅक्टिस तुम्हाला याची करावी लागेल. तर आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. आता जाऊ आपण पुढे. काही प्रॅक्टिस आपल्याला अजून करायची आहे, त्यानंतर काही सेंटेन्सेस देखील बघायचे आहे. तर मी या ठिकाणी एक काम केलं आहे की 3-3 सेंटेन्स घेतले, ज्याला मी पॉझिटिव्हमध्ये केलं, त्यानंतर निगेटिव्ह केलं, व्हर्बल निगेटिव्ह आणि WH, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये दिसतील. जसं पहिलं सेंटेन्स आहे, वी आर डॉक्टर्स, ही इज अ बॉय, आम्ही डॉक्टर्स आहोत. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. राम इज अ स्टुडंट, राम स्टुडंट आहे. तर हे झाले आपले पॉझिटिव्ह. आता मला नाही म्हणायचं आहे, मग मी काय म्हणणार, वी आर नॉट डॉक्टर्स, आरच्या नंतर मला इथे नॉट टाकावं लागेल. वी आर नॉट डॉक्टर्स, ही इज नॉट अ बॉय, राम इज नॉट अ स्टुडंट. आता यालाच मला प्रश्न बनवायचा असेल तर मी काय करणार आहे, बस मी काय करेल याला की आरला सुरुवातीला घेईल, वीला नंतर ठेवेल. आर वी डॉक्टर्स, इज ही अ बॉय, इज राम अ स्टुडंट. याचे अर्थ काय आहे बघा, आर वी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स आहोत का, इज ही अ बॉय, तो मुलगा आहे का, इज राम अ स्टुडंट, राम स्टुडंट आहे का, असे याचे अर्थ होतील. आणि प्रश्न विचारताना तुम्हाला येस ऑर नो टाईप क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्हाला ॲमिजारला सुरुवातीला घ्यावं लागेल आणि ज्याला कोणाला प्रश्न विचारायचा आहे त्याला तुम्हाला नंतर ठेवावं लागेल इथे आणि प्रश्न विचारावा लागेल. जर मला म्हणायचं असेल की ती तुझी आई आहे का, मी काय म्हणेल, इज शी युअर मदर. मी काय केलं, मी म्हटलं की इज शी, इजला सुरुवातीला घेतलं कारण मला आईविषयी विचारायचं आहे की ती म्हणजे कोण, शी, इज शी युअर मदर. अशा पद्धतीने मी प्रश्न बनवेल. मग समोरचा व्यक्ती मला काय म्हणेल, असेल तर यस, नसेल तर काय म्हणेल, नो शी इज नॉट माय मदर, येस शी इज माय मदर. अशा पद्धतीनं तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. निगेटिव्ह व्हर्बल बघूया आपण इथे, आर वी नॉट डॉक्टर्स. आता याचेच आपण काय केले, निगेटिव्ह केले. तर तुम्हाला पॉझिटिव्ह करत असताना, पॉझिटिव्ह व्हर्बल करत असताना तुम्हाला आरला इकडे घ्यावं लागेल, वीला इकडे घ्यावं लागेल आणि प्रश्न बनवावे लागतील. आणि निगेटिव्ह व्हर्बल करत असताना तुम्हाला हे सिक्वेन्स फॉलो करावा लागेल की आरला सुरुवातीला आर वी नॉट डॉक्टर्स. बघा इथे आपण तसंच केलंय, आर वी नॉट डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स नाही का, इज ही नॉट अ बॉय, तो मुलगा नाही का, इज शी नॉट अ स्टुडंट, इज राम नॉट अ स्टुडंट, राम स्टुडंट नाही का.
अशा पद्धतीनं निगेटिव्ह जसं आहे का तसं नाही का निगेटिव्ह करत असताना आपण अशा पद्धतीनं सेंटेन्सेस बनवत असतो. मी तुम्हाला एक पॅटर्न दिला आहे, तुम्हाला याच्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस बनवावे लागतील. तुम्हाला मी सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह पार्ट मे बी चेंज होईल, मात्र बाकी सर्व तसंच राहील. आता WH क्वेश्चन बघू आपण काही, त्यानंतर जाऊ आपण काही ॲडव्हान्स सेंटेन्सेस आणि नंतर प्रॅक्टिसकडे. जसं WH क्वेश्चनमध्ये व्हॉट इज दिस, आता आपल्याला यामध्ये ॲक्शन तर दिसत नाही, आपण कशाविषयी बोलतोय, व्हॉट इज दिस, हे काय आहे, धिस धिस म्हणजे काय तर हे, व्हॉट इज दिस हे काय आहे, हु इज शी ती कोण आहे, वेअर म्हणजे काय कोठे, वेअर आर यू नाव तू कोठे आहेस, म्हणजे आत्ताची गोष्ट आपण विचारतोय, प्रेझेंटसाठी आपण याचा यूज करतो. वेअर आर यू तू कुठे आहेस सध्या, वेअर इज ही तो कुठे आहे. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चन बनवायचे आहे. म्हणजे ॲमिज आर जे येणार त्याला आपल्याला काय करायचं आहे, जसं व्हर्बल क्वेश्चन आपण शिकलो त्याच्याच अकॉर्डिंग आपल्याला याला बनवावं लागत असतं. फक्त आपल्याला काय करावं लागतं, WH वर्डला सुरुवातीला टाकावं लागतं, बाकी सर्व सिक्वेन्स याचा व्हर्बल क्वेश्चनसारखा राहील. आय होप तुमचा क्लिअर झालं असेल. आपण जाऊ काही ॲडव्हान्स लेवल सेंटेन्स, देन होमवर्क काय आहे बघू. प्रॅक्टिस बघायची काय आहे, जसं मी काही प्रॅक्टिस सेंटेन्स काढले तुमच्यासाठी, काही वर्ड्स तुमचे लर्न होतील आज. त्यासाठी बघा, तुम्हाला जर वर्ड्स लर्न करायचे असले ना, त्यासाठी सगळ्यात सोपी जर मेथड असेल, टेक्निक असेल, तर यू हॅव टू यूज दॅट वर्ड इन अ सेंटेन्स. तुम्हाला ते वर्ड जो आहे ना तो सेंटेन्समध्ये यूज करावा लागेल अगेन अँड अगेन. तर तुम्हाला रिपीटेडली यूज केल्यानंतर तो वर्ड बाय डिफॉल्ट तुम्ही यूज करू शकाल. जसं मी म्हटलं, शी इज इन डिलेम्मा. आता हा डिलेम्मा म्हणजे काय, डिलेम्मा म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये काही काही लोक असतात, जसं हे करू की ते करू. मग आपण काय म्हणतोय, ती आहे, बघा पॅटर्न तोच आहे, ती आहे, शी इज, ती आहे इन अ डिलेम्मा, ती कशामध्ये आहे, द्विधा मनस्थितीमध्ये आहे. ही इज सो आर्ग्युमेंटेटिव्ह. आता मला म्हणायचं आहे की आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे आपण म्हणतो भांडखोर, है ना, की तो आहे, पॅटर्न तोच आहे आपला, तो आहे साठी आपण ही इज घेतलं, बाकी ऑब्जेक्टिव्ह पार्ट फक्त इकडचा चेंज झाला. म्हणजे तुम्हाला जगातलं कुठलंही सिम्पल सेंटेन्स जर ॲमिजारनी बनवायचं असलं ना, पॅटर्न हाच राहणार, ही इज, शी इज, जसं मी शिकवलं आहे त्याच्या अकॉर्डिंग. निगेटिव्ह असेल, क्वेश्चन असेल, तोच राहील, फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पार्ट या ठिकाणी चेंज करावा लागेल. जसं मी म्हटलं इथं, ही इज सो आर्ग्युमेंटेटिव्ह, तो कसा आहे तर खूप आर्ग्युमेंट करणारा, भांडखोर आहे. आय एम ब्रोक, आय एम ब्रोक म्हणजे काय, तर माझ्याकडचे सर्व पैसे संपले आहेत, माझ्याकडे बिलकुल काहीच राहिलं नाही, मी पूर्णपणे खचून गेलो, तुटून गेलो, असं आपण म्हणत असतो मराठीमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, आय एम ब्रोक. इंग्लिशमध्ये, मी पूर्णपणे काय झालो आहे, संपलो आहे, माझ्याजवळचे सगळे पैसे वगैरे सर्व संपून गेले आहेत. ही इज ग्रम्पी. आता ग्रम्पी म्हणजे हे नवीन वर्ड तुम्हाला मिळाला. ग्रम्पी म्हणजे काय होतं तर खडूस, खडूस असतात काही काही लोक, है ना, त्यांना आपण ग्रम्पी असं म्हणतो. तो आहे, कसा आहे, ग्रम्पी, ही इज ग्रम्पी, तो खडूस आहे. शी इज क्वाईट स्टबर्न. आता स्टबर्न म्हणजे जिद्दी, कोणी कोणी खूप जास्त जिद्दी असेल तर तुम्ही हा शब्द यूज करू शकता. शी इज क्वाईट स्टबर्न, ती कशी आहे, जास्तच जिद्दी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या जिभेला प्रॅक्टिस द्या, जेणेकरून तुम्हाला थोडं फास्ट येईल. शी इज इन डिलेम्मा, ही इज सो आर्ग्युमेंटेटिव्ह, आय एम ब्रोक, ही इज ग्रम्पी, शी इज क्वाईट स्टबर्न. अशा पद्धतीनं सेंटेन्सेस जेव्हाही तुम्ही प्रनाऊन्स करणार त्यावेळेस रोबोटिक नाही वाटलं पाहिजे, ते नॅचरल वाटायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आता होमवर्क काय आहे बघू, आणि तुम्हाला होल डे काय करायचं हे सुद्धा बघूया. चला, होमवर्क मी तुम्हाला सांगते. होमवर्क आहे तुमचं, इट इज व्हेरी इझी, आणि सोबत एक्स्ट्रा होमवर्कसुद्धा तुम्ही करू शकता. जसं मी काढलं आहे होमवर्कसाठी, या ठिकाणी तुम्हाला आज आपण शिकलो आहे हाऊ टू यूज ॲमिजार, ॲमिजारचा यूज, सो दॅट तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे की इथे काय येणार, आयच्या नंतर, वीच्या नंतर, यूच्या नंतर, ही आणि शी, हे तुम्हाला फिलअप करून आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. म्हणजे तुम्ही होमवर्क देखील करणार, ते चेकसुद्धा मी करणार, डोंट वरी. आणि काही मिस्टेक झाल्या ते सुद्धा तुमच्या मिस्टेक तुम्हाला मी करेक्शन करून देणार. सोबतच तुम्ही अजून काय करू शकता, तर तुम्ही ॲमिजारचा होल डे काय करायचं, तुम्ही जेव्हाही कोणालाही बघाल, एखादी कॅट जरी तुम्हाला दिसली, एखादा डॉग दिसो किंवा कोणी व्यक्ती दिसो, तुम्ही त्याला आयडेंटिफाय करायचं की हा कोण आहे. जसं
मला म्हणायचं असेल की ही मांजर आहे, तर ही मांजर आहे, तर मला मांजर आहे ना ॲनिमल, त्याच्यासाठी मला कशाचा यूज करावा लागत असतो? इटचा यूज करावा लागतो. मी काय म्हणणार? इट इज अ कॅट, इट इज अ डॉग. तर तुमच्या आजूबाजूच्या वस्तू तुम्ही सर्व इटनी सांगणार. एखादा व्यक्ती दिसला, सपोज तुमचे बाबा आहेत, ही इज माय फादर, शी इज माय मदर, ही इज माय. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट, की तुम्हाला जर म्हणायचं असेल की हा माझा मोठा भाऊ आहे, तुम्ही म्हणणार ही इज माय एल्डर सिस्टर, सॉरी एल्डर ब्रदर. भाऊ आहे ना, भावासाठी मग आपण काय घेणार? एल्डर ब्रदर. मला म्हणायचं आहे की ही माझी छोटी बहीण आहे, शी इज माय यंगर सिस्टर. छोटीसाठी आपण यंगर घेणार, मोठीसाठी आपण काय घेणार? एल्डर. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल की प्रॅक्टिस मिळेल. होल डे तुम्ही याचा विचार करायचा की मला काय करायचं आहे आता, आता मला कोणाविषयी बोलायचं आहे, हे कोण आहे, ते कोण आहे. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस जेव्हा कराल तेव्हा तुमचा हा टॉपिक माइंडमध्ये सेटल होईल. पॅटर्न हाच राहतो, मात्र तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह पार्ट चेंज होत असतो. बाकी या ठिकाणी मला हे सांगायचं आहे, एक्स्ट्रा होमवर्क तुम्ही काय करू शकता की तुम्ही काही सेंटेन्सेस तुमचे ओन बनवून कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता की मॅम मी याची अशी प्रॅक्टिस केली आहे, मी 100 सेंटेन्सेस बनवले, मी 1000 बनवले. तर अशा पद्धतीनं मला तुमच्या कॉमेंट्स पाहिजे आहेत, जेणेकरून तुम्ही करताय हे मला दिसेल. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन, कीप लर्निंग. वी विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.